चांगली वाटेल, ही वाटेल की वाटेल? कुठली पण लाव ग, छानच दिसेल. अगं एक काय ते सांग ना. थांब ग अनु, ऐक ना. तू ताईची बॅग व्यवस्थित पॅक केलेस ना? सकाळी सकाळी गडबड नको हा, आणि धावपळ पण नको. थांब मी बघते. गौतम जीजू काय? काय? अरे तू गौतम इथे काय करतोय? मम्मीने जर बघितलं ना फुल वाट लागेल हा. काय वेडेपणा आहे हा ताई. अरे कूल डाऊन शरू. मला आसावरीशी काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं होतं. आशू, तू काळजी नको करू हं. तुझं उद्या माझ्याशीच लग्न होणार, म्हणून एकदम मस्त तयार हो, कारण तुझा हा गौतम तुला उद्या घरी घेऊन जाणार. मग फोनवर सांगता आलं असतं ना. मयू चुप ग तू. जीजू तुम्ही तिच्याकडे लक्ष नका देऊ. तिला काय कळतं प्रेम बिम काय असतं ते. तिला काय कळणार असतं प्रेमात एक एक पल चुरानेवाली फिलिंग काय असते ते. हॅलो लव गुरु, झाला तुझा? गप बसा. गौतम, उद्या ना खूप महत्वाचा दिवस आहे हा. तुला जर आता कोणी बघितलं ना तर फुल राडा होईल हा. हे शरू, तू ना दादासारखी वागायला लागलीस हं. आणि आशू, डोंट वरी, स्माईल कर. हळद लागली ना, आता लग्न पण माझ्यासोबतच होणार. गौतम, मला खूप टेन्शन आलंय. काही गडबड झाली तर? मला तर असं वाटतंय ना, हे लग्न होईपर्यंत आपल्यापैकी कोणाला तरी हार्ट अटॅक पक्का येणार आहे. मूर्ख आहेस का ग तू? चांगलं बोलायला शिक जरा. काही बडबडते. आणि तू जा ना बाबा, जास्त वेळ इथे थांबू नको. उद्या खरंच खूप महत्वाचा दिवस आहे. लाखभरच आहेत. परब 2 लाख होते ना? आहे माझ्या लक्षात, पण अहो काय आता लग्न घर आहे ना, म्हणजे माणसं येत आहेत, पाहुणे येत आहेत, हळदी आहे, मेहंदी आहे, जरा खर्च झाला. हे थोडे जरा कमी आहेत. थोडे? अहो 1 लाख कमी आहेत. आणि हे तुम्ही मला आत्ता सांगताय? हो, मला ही बोलली की पैसे नाही भरले तर हॉल मिळणार नाही म्हणून. हो बरोबर आहे, आमचे पण काही नियम असतात. हा म्हणजे बरोबर आहे, पण काय करणार, आहे त्यावेळी अडचण आली ना. मी रिक्वेस्ट करतो यावेळी चालून घ्या. मी पैसे देणार तुमचे, बुडवणार नाही. नाही, आम्ही उधारीवर काम करतच नाही. अहो, नाही, उधारी नाही, पण आता एवढ्या रात्रीचे कुठून आणणार ना पैसे. मी उद्या सकाळी देतो तुम्हाला पैसे. उद्या लग्न आहे परब. ते झाल्यावर तुम्ही कसले द्या पैसे द्यायला? नाही, असं नाही करणार साहेब. जरा विश्वास ठेवा माझ्यावर. अहो विश्वास ठेवला तर बिझनेस कसा करणार माणूस? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, जर का तुम्हाला एवढा मोठा हॉल बुक करायचा आहे तर पैसे तयार ठेवा. आपला ना हाच प्रॉब्लेम आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी चांगल्या पाहिजे आणि तेही फुकट. असं कसं शक्य आहे? आम्ही अशा लोकांना हॉल देतच नाही. पैसे नव्हते तर कशाला एवढा मोठा हॉल बुक करायचा? आधी बडेजाव करायचा, एवढा मोठा हॉल बुक करायचा, मग इम्प्रेस करायचं आणि मग पैसे बुडवायचे. आम्ही खूप बघितले तो असे. साहेब मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, 10-15 हजार असते ना तर मी ऍडजस्ट केलं असतं, पण 1 लाख आहेत. असं नका करू साहेब. उद्या पोरीचं लग्न आहे. अहो पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो. अहो मी सगळे पैसे देईन तुम्हाला, पण आत्ता जरा सांभाळून घ्या. परब मी तुम्हाला समजू शकतो, पण मी पण नोकर आहे. उद्या जर का तुम्ही पळून गेलात तर मला माझ्या खिशातून हे 1 लाख रुपये भरावे लागतील. शक्य नाही होणार. हे बघा, तुमच्याकडे अजून 1 तास आहे.
तुम्ही पैशांची अरेंजमेंट करा, तरच उद्या तुम्हाला हॉल मिळेल, नाहीतर बुकिंग कॅन्सल. अहो दादा थांबा. असं ऐका वेळेला आम्ही दुसरा हॉल कुठे शोधणार आता? हे बघा ताई, जर का तुम्ही आज पैसे भरू शकलात नाही तर आम्ही काही करू शकत नाही. अहो अहो हे घाला माझ्या गळ्यात. उमा, घाला. उमा ऐक ना. नाही नाही बाबा, नाही नाही नाही, मंगळसूत्र नाही. मंगळसूत्र घातलं म्हणजे सवाश नाही असं आहे का? हो ते काळे मणी आहेत आणि तुम्ही आहात सोबत. एवढं पुरेसं आहे माझ्यासाठी. आत्ता आपली वेळ चांगली नाही चालू आहे ना, मग काय अडून बसायचं, पुढे जायचं. हे विका, तुम्ही माझ्यासाठी यापेक्षा मोठं मंगळसूत्र बनवाल. उद्याचं लग्न नाही थांबलं पाहिजे. कसलं घर करता पुरुष आहे ना मी या घरातला. बायकोचं मंगळसूत्र विकण्याची वेळ आली माझी. स्वामी, पोरीच्या लग्नासाठी म्हणून अजून काय काय करावं लागणार आहे मला. उमा, माफ कर मला. मी तुला काहीच सुख नाही देऊ शकलो. आता हा एकच दागिना उरलेला तोही तुला द्यावा लागतो. काहीच करू शकलो नाही तुमच्यासाठी. तुम्ही खूप खूप जास्त केलंय आमच्यासाठी. खूप जास्त करता, प्रेम करता तुम्ही आमच्यावर. तुम्हीच माझा खरा दागिना आहात. खूप अभिमान आहे मला तुमच्यावर बायचे पप्पा. उद्या थाटात आपल्या मुलीचं लग्न करूया.